तो आपला तालुका आतापर्यंत पाठीमागे होता, परंतु रानवडीची कन्या श्रुती उत्तेकर हिने सुद्धा नाव श्रुती दिलीप उत्तेकर हिने सुद्धा नाव कमावलंय. तिचं सुद्धा या ठिकाणी मी या स्पर्धेच्या अनुषंगाने अभिनंदन करेन. रानवडीची स्पर्धा आणि रानवडीच्या धार्मिक असेल, ऐतिहासिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडा क्षेत्रातील प्रत्येकाचा उल्लेख करणं या ठिकाणी मी माझं कर्तव्य समजतो. या तिन्ही रानवडीच्या सुपुत्र आणि कन्येला मी या ठिकाणी या स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजकांच्या वतीने मी प्रथमतः शुभेच्छा व्यक्त करतो आणि घेऊन जातोय तुम्हाला अंतिम सामन्याच्या दिशेने आलेल्या सर्वच क्रिकेट प्रेमींचं, त्यासोबत मान्यवरांचं आणि सर्व संघांचं पुन्हा एकदा मनुष्य हार्दिक स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम त्यांचं हार्दिक स्वागत. तदनंतर सहस्त्रबुद्धे सर आणि काळसेकर यांचा सुद्धा नक्कीच मी हार्दिक स्वागत करेन. हसतमुख चेहऱ्याने आज दिवसभर ज्यांनी पंचांची भूमिका साकारली ते सहस्त्रबुद्धे सर यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. कल्याणमध्ये ज्यांनी जास्त टेनिस क्रिकेट खेळले असे सहस्त्रबुद्धे सर आज आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला भेटत आहेत. दोन सलामीच्या बॅटर मैदानाच्या आत एका बाजूला असेल या स्पर्धेतील आतापर्यंत वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या उभारणारा गणेश शिरावले, ज्याच्या नावावर आतापर्यंत 124 धावा, 25 धावा आणि 3 विकेट प्राप्त आहेत असा गणेश शिरावले. तर नॉन स्ट्राईक एंडला ज्याने पहिलं अर्धशतक हे 18 चेंडूमध्ये 75 धावांची विस्फोटक केली गेली तोच आता स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. तर गोलंदाजी मार्गावर आजचा ज्याचा दिवस आहे तो साहिल. लेट्स प्ले दोन्ही संघांना खूप सारा शुभेच्छा. जाऊया अंतिम सामन्याकडे. त्याचप्रमाणे थोड्याच दिवसामध्ये यावेळेस बॅटची लिडिंग आहे. डिक्लेअर झोनच्या दिशेने पहिला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटला. एक चेंडू आणि एक धाव हे समीकरण धावसंख्येचं खातं उघडलं गेलंय. रानवडी चषक 2024 या स्पर्धेच्या अनुषंगाने दुपारच्या 17 पासून कापडे विभागातील समाजसेवक, साई सेवक संदीपदादा चव्हाण हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेस आडवे वाटते, चांगला स्ट्रोक, चेंडू जाईल वन बाउन्स, सीमारेषा पार, धावा भेटतील 4-4-4, चौकार. आणि चौकारने मात्र अंतिम सामन्याची स्टार्टिंग करून दिले, धमाकेदार सुरुवात करून दिले ती गणेश शिरवले यांनी. विस्फोटक फलंदाज आहे, विस्फोटक अंदाज आहे त्याचा आणि तोच साकारताना पाहायला भेटतोय. 2 चेंडू 5 धावा हे समीकरण पाहायला भेटतंय. वा, यावेळेस चांगला चेंडू, बॅटची लिडिंग एज डिक्लेअर झोनच्या दिशेने डझनभर चेंडू गेलेले असताना हा सुद्धा चेंडू एक ऍड करा, त्यामध्ये एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 6 ऑन स्कोर कार्ड. 6 धावा धावपलकर पाहायला भेटत आहेत. टेरेसवरून जे प्रेक्षक ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू हाफ ट्रॅक करता भरधाव वेग, परंतु वाईड बॉल घोषित केलाय. वाईड प्लस वाईड प्लस 1, एकूण 2 धावा ऍड केल्या जातील. आधीच पाऊस आणि त्यात पडला, आधीच हाऊस त्यात पडला पाऊस. वाईड प्लस 1, एकूण 2 धावा ऍड केल्या जातात स्कोर कार्ड वर. 8 ऑन स्कोर कार्ड. वन बाउन्सची सूचना. साहिल भरधाव वेगाने पुन्हा एकदा मागील चेंडूला कॉपी पेस्ट केलं. हा चेंडू मात्र एक निर्धाव स्वरूपाचा येताना पाहायला भेटतोय. फुलटॉस आणि फुलटॉस वर मोठा झटका भेटेल का? नाही. हा चेंडू जातोय दूर 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 आणि बुर्रकड सीमा रेषा पार येतोय गणेश शिरोळच्या बॅटमधून रानवडी षटकाचा षटकार. आणि हा ब्रँडेड षटकार आल्यानंतर 6 धावसंख्येनंतर 14 डबल फिगर मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. फुलटॉस होता आणि फुलटॉसला चुकीला माफी नाही.
नक्कीच विस्फोटक फलंदाजी करतोय. फुल्लर यांचा चेंडू होता महेंद्र जंगम, तो चेंडूला अडवण्यात यश मात्र प्राप्त झालंय. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जातोय, पुढे ट्रॅव्हल होते, पुढे पदक्रांत होतोय, पुढे परावर्तित होते, पुढे जाऊन पोहोचलाय. धावसंख्या होते संघाची 15, 15 ऑन स्कोर कार्ड. पहिलं षटक संपुष्टात आल्याने 15 धावा पहिल्या षटकाअखेर पाहायला भेटत आहेत. 2 षटकांचा सामना, परंतु सर्वांचं लक्ष वेधण्याचं काम मी या स्पर्धेच्या अनुषंगाने करेन. 1 सप्टेंबर 2024 रोजी घाटकोपर KVK स्कूलमध्ये सर्वांनी हजर व्हा, कारण की मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या कर्तृत्वासाठी नेहमीच झगडणारे, मराठी माणसासाठी गोरगरिबांसाठी उभं राहणारं व्यक्तिमत्व राजदादा पार्टे यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने, पोलादपूर तालुक्यांच्या वतीने आपण एक भव्य दिव्य असा सन्मान आणि सत्कार करणार आहोत. KVK स्कूल घाटकोपर या ठिकाणी 1 सप्टेंबर 2024 ला आपण सर्वांनी नक्कीच हजर व्हाल ही आशावादी भावना या स्पर्धेच्या अनुषंगाने मी व्यतीत करतो. गोलंदाजी मार्कवर अविनाश. वा, हा चेंडू लेग स्टिकच्या बराच बाहेर, जिथे पंच दोन समांतर करतील, वाईट बॉल घोषित केला जाईल. ओहो हो, काय चेंडू पहायला भेटलाय, जिथे बीट केलाय गणेशला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. गणपती आला कधी, गणपती विसर्जित झाला कधी समजलंच नाही. डॉट बॉल येतोय. सोळा धावा, 16 ऑन स्कोर कार्ड. ओहो, मागील चेंडूला कॉपी पेस्ट केलंय. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज अविनाश. नक्कीच चांगली गोलंदाजी. अंतिम सामन्यात गणेश शिरावले याला थांबवलंय, बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय, प्रेशराईज केलंय. हो, पुन्हा एकदा फुल्लर यांचा चेंडू होता, फुल टॉस होता. एक धाव तर कन्वर्ट केले. दुसऱ्याचा प्रयत्न करत असताना मैदानाच्या आत घडताय काय, परंतु पाहूया सहस्त्रबुद्धे सर आपल्या हसतमुख चेहऱ्याने काय सांगतायत. सहस्त्रबुद्धे सर, आउट की नॉट आउट? हसतमुख चेहऱ्याने सांगितलंय नॉट आउट. क्या बात आहे. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. 18 ऑन स्कोर कार्ड, 18 धावा. नक्कीच या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण पाहतोय एक चांगली मॅच आपल्या समोर रंगताना. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत असताना पाहायला भेटतोय. डी पेक्षा कव्हर रिजनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलाय. चेतन त्या ठिकाणी चित्याप्रमाणे चेंडूवर आलाय आणि धावा मात्र अर्जित झाल्या त्या केवळ 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. 20 धावा धावपलकावर पाहायला भेटतात. एक शॉट धाव. ओके, सहस्त्रबुद्धे सरांची नजर खूप भारी आहे. एकच धाव अर्थात 19 धावा धावपलकावर पाहायला भेटतायत. अविनाशाचं कौतुक करावं लागेल. ओहो, शरीराचा वेध घेणारा चेंडू, भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला. गणेश शिरावलेला थांबवलंय, बांधून ठेवलंय. डॉट बॉल येतोय. एकूण 3 डॉट बॉल या षटकामध्ये पाहायला भेटलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 15 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये केवळ 4च धावा. पुन्हा एकदा वा, काय गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय अविनाश. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात ही धाव अर्जित केली जाते. 20 धावा, 20 धावा झाल्यात 2 षटकाअखेर. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. ती शिव गर्जना लोहारे संघाला. अविनाश याचं कौतुक करावं लागेल. काय भन्नाट गोलंदाजी त्याच्या बांधव पाहायला भेटली. शेवटच्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात. नक्कीच यजमान संघ आता मात्र क्षेत्ररक्षणासाठी
दाखल होताना पाहायला भेटेल. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत रानवडी चषक विठ्ठल रुक्मिणी रानवडी बुद्रुक यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन गेले 2 दिवस या स्पर्धेचं आयोजन पाहतोय. 24 संघांचा समावेश, अगदी दैदिप्यमान असं आयोजन, संयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला भेटलंय. एक चांगली स्पर्धा. शेवटचे 12 चेंडू, निर्णायक 12 चेंडू ठरणार आहेत. कोणता संघ रानवडी चषक 2024 या स्पर्धेच्या पहिल्याच वर्षाचा विजेता मानकरी ठरतोय हे पाहणं जास्त गरजेचं असेल. विजेत्या पदासाठी मैदानात रणसंग्राम चालू आहे. 2 सलामीचे फलंदाज शिवगर्जना लोहारेचे शिलेदार साहिल आणि आशिष ही जोडी मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटते. आपण पाहतोय लाईनअपने यजमान संघ प्रवीणदादा शेलार यांच्या पाठोमाग मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतय. नक्कीच मी जे 2 गोलंदाज असेल त्यांचं लक्ष वेधण्याचं काम करतोय. तुमच्या प्रत्येक विकेटसाठी पिंट्या दादा अर्थात संदीप दादा चव्हाण यांच्याकडून कॅश प्राइज प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जाहीर केलं जात आहे. हीच खासियत आहे संदीप दादा चव्हाण यांची की ते प्रत्येक प्लेअरवर तेवढंच प्रेम करतात. मग ते कोणतंही क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो किंवा रबरचं क्रिकेट असो, आपल्या प्लेयर्सवर ते सातत्याने प्रेम करत आलेत. हे आम्ही सातत्याने पाहत आलोय. म्हणून गोलंदाज अक्षय याच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर केलं जात आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण लढतीमध्ये विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. पहिला चेंडू हा मात्र पंच 2 हात समांतर करतील आणि सांगतील की हा वाईड बॉल आहे. सेकंड इनिंगची सुरुवात वाईड बॉलने झाले. शेवट कसा होतोय पाहणं गरजेचं असेल. हा चेंडू निर्धाव येतोय, डॉट बॉल येतोय. 1 चेंडू आणि 1 धाव हे समीकरण पाहायला भेटतंय. फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल वसुली डिक्लेअर झोनच्या दिशेने. डझनभर चेंडूमध्ये अजून एक चेंडू, 9 चेंडू घोषित केलाय. वाह क्या बात आहे. एकूण धावसंख्या वाढेल ती संघाची 3. यावेळेस पुन्हा एकदा लेफ्ट फटका पाहायला भेटलाय. तिथे हलकासा ड्राईव्ह केलाय चेंडूला. एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 4. चेंडूंचा विचार केला तर 2 चेंडू आणि 4 धावा. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार अमितजी घाडगे या स्पर्धेसाठी दाखल होताना पाहायला भेटत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. डीपेक्षा कव्हरेजच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलंय जरूर, परंतु धावा अर्जित केल्या जातात त्या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 6. खजिनदार साहेब या ठिकाणी दाखल होत आहेत. यावेळेस सरला बॅटने मोटार स्ट्रोक, चेंडू जातोय गरकन सीमा रेषा पार. आणि खजिनदार साहेबांचं स्वागत ब्रँडेड षटकारांनी केलंय ते आशिषने. या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. डबल फिगर मध्ये 12 धावा स्कोर कार्ड येताना पाहायला भेटतायत. त्यासोबत
पत्रकार विभागातील सन्माननीय सीताराम साहेब कळंबे हे सुद्धा या ठिकाणी दाखल होते, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण या स्पर्धेला आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. व्यासपीठावर आपण पाहतोय यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लॉफ्टेड पाहायला भेटला. बॉटम हँडचा चांगला फायदा. एक धाव तर अर्जित केले, दुसऱ्याचा प्रयत्न करता येईल का? आणि हो, 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र 14 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. व्यासपीठावर आपण पाहतोय खजिनदार अमितजी घाडगे साहेब असतील, सीताराम कळंबे साहेब पत्रकार, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते साई सेवक संदीप दादा चव्हाण. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट हिट येताना पाहायला भेटतोय. कार्पेटचा सायना अलंग द कार्पेट. गणेश शिरावडे चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. एकच धाव अर्जित केली जाते. या एका धावाने पहिलं षटक संपुष्टात येतं आणि पहिल्या षटका अखेर धावसंख्या ती संघाची 15. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी धावसंख्येची गरज आहे ती 6 चेंडू आणि 6 धावा. हे समीकरण कोणता संघ रानावडी चषक 2024 या स्पर्धेचं विजेतेपद पटकावतोय याकडे सर्वांच्या नजरा. शेवटचे 6 चेंडू. 2 दिवसाचं आयोजन सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रानावडी चषक 2024 वर्ष पहिले, पर्व पहिले आणि शेवटचे 6 चेंडू घेऊन गणेश शिरावले मैदानाच्या आत. स्लोअर मध्ये चेंडू होता, त्याच्यावर फटका फसलाय. चेंडू हवेत, मयूर चेंडूच्या खाली. तिथे मैदानात चुका आणि चुका होताना पाहायला भेटत आहेत. 2 प्लेयर चेंडूच्या खाली आलेत आणि अत्यंत महत्वाचा झेल निसटला गेलाय. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. 17 धावा धावपलकर. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस. कार्पेटच्या जाणे चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑनला. जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल. एकाच धाव अर्जित केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मधून पाहायला भेटतंय. धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतोय. धावसंख्या होते संघाची 18. 4 चेंडू आणि 3 धावा. शिवगर्जना लोहारे की रानवडी. आडव्या बॅटने मोठा प्रहार आणि मॅच फिनिश केले. शिवगर्जना लोहारे ठरतोय रानावडी चषक 2024 या स्पर्धेचा विजेता मानकरी. विजेत्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन.